जय श्रीराम गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो फायनली आज मी माझ्या बाबांसोबत, तुम्हाला दिसत आहे की मी मंदिरात आलोय. सोमवारचा श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये सोमवारी सगळेजण येतात भद्रेश्वर मंदिरात आणि मी आलोय माझ्या बाबांसोबत भद्रेश्वर मंदिरात. तुम्ही व्ह्यू बघू शकता. कृष्णा नदीला खूप जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते येस आम्ही मंदिरात चाललो. सगळ्यात पहिल्यांदा जाऊन दर्शन घेतो बाबा आणि मी. खूप छान दर्शन झालं. आतमध्ये गेलो आणि बाबा पहिले गेले, बाबांचं दर्शन झालं आणि त्यांच्यानंतर मीही त्यांच्यासोबत गेलो आणि आम्ही दोघांनी एकत्र महादेवाचं दर्शन घेतलं. ह्या मंदिरात पूर्ण लाईन लागलेली असते बाहेर रोडपर्यंत. दर सोमवारी, आम्ही पण सोमवारी आलोय पण गर्दी नव्हती कारण की आम्ही दुपारी आलोय. सो दुपारच्या टायमिंगला गर्दी कमी असते. बाहेर आल्यानंतर पप्पांनी सगळ्यात पहिल्यांदा हे चंदन आहे, चंदन घासलं आणि त्याचा टिक्का येस त्यांनी स्वतःला लावला आणि मी पण म्हटलं बाबा मला पण लावा ना. तर बाबांनी मलाही टिक्का लावला आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की येस इथे आतमध्ये जेवण चालू असतं आणि खूप जास्त लोक येतात. आणि हे श्रावणाचा सोमवारी श्रावणामध्ये दररोज एक दिवसाआड जेवण चालू असतं आणि लोक पूजा घालतात आणि पूजा घालून सगळे खूप लोकांना जेवायला बोलवतात. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर पण एक महादेवाची पिंड आहे, तिथं आलो आम्ही आणि इथेही बाबांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ मीही दर्शन घेतलं. इथून आम्ही निघतो इथून आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाबा बघा काय म्हणतात. तुम्ही पण लोक ऍग्री करत असाल जे जे सोमवारी भद्रेश्वरला येतात. देवाचं दर्शन झालं सोमवारचं झालं. श्रावण सोमवार आहे आणि भद्रेश्वरचं दर्शन झालं. चला शांती झाली, आनंद झाला. असं ते एक होतं ना, एक कामनेस भेटतं, एकदम शांत माणूस, असं स्ट्रेस सगळा निघून जातो का नाही. कृष्णा नदीला खूप जास्त पाणी सोडलं होतं आणि आम्ही डिसाईड केलं की आम्ही पाण्यापाशी जाऊन जरा वेळ बसूया. तर बाबा आणि मी थोडासा टाइम स्पेंड करत होतो पाण्याच्या इथे बसून. बाबा त्यांच्या फोनमध्ये पण व्हिडिओ काढत होते. बाबांना बोललो तुम्ही नका काढू बाबा, मी व्हिडिओ काढतो. तर बाबांनी फोन चालू केला आणि व्हिडिओ काढला त्यांनी त्यांच्या फोनमध्ये मम्मीला दाखवण्यासाठी. आणि आम्ही चाललो, इथून निघालो आणि इथनं निघून आम्ही डायरेक्ट जातो मिलन हॉटेलला. मिलन हॉटेलला ऑर्डर केली पनीरची भाजी. येस, सो पनीरची भाजी ऑर्डर केली आम्ही. बाबा खूप वर्षानंतर जेवायला आले. बाबा काय म्हणतात? जेवण आला कम से कम 12 वर्ष झाला हॉटेलचं तोंड बघितलं नाही मी. बाबा खूप वर्षानंतर हॉटेलला जेवलेत आणि जेवण झालं आमचं पटकन आणि इथनं आम्ही निघालो. बाबांना इथलं जेवण खूप जास्त आवडलं. कसं वाटलं जेवण हॉटेलला? बरं वाटलं. नंबर येस. पहिल्यांदा आलेत. फायनली आम्ही चाललो घरी. बाबा चाललं उद्या गावाला. झालं त्यांचे पिकनिक सगळं झालं. फिरून पिकनिक झालं, महाबळेश्वर झाला, प्रतापगड झाला, घरी झालं घरी.